जर तुम्हाला कोणी म्हणलं ना की तुम्हाला जेवणच बनवता येत नाही म्हणून, तर तुम्ही त्यांना एक वेळेस अशी पनीरची भाजी खाऊ घाला आणि मग बघा कसे कौतुक करायला लागते. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं तर घ्यायचे 4 कांदे आणि 2 टमाटर. त्याला घ्यायचं उभं उभं कापून, थोडंसं लसूण आणि थोडासा अद्रक घ्यायचा आणि लगेच घ्यायचं पनीर. आता इथं पनीर मी पावशेर घेतलंय, त्याला पण असं मोठ्या तुकड्यामध्ये उभं उभं कापून घ्यायचं. आता हे पनीरला आहे ना थोडंसं तेल टाकून गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तो तळून घ्यायचं आणि एका पातेल्यात पाणी घ्यायचं आणि तळलेलं पनीर त्याच्यात टाकून द्यायचं आणि आता त्याच पॅन मध्ये कापलेला कांदा टाकून द्यायचा. कांद्याला चांगला कलर येऊस्तो भाजून घ्यायचं. नंतर अद्रक लसूण टाकून द्यायचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कापलेले टमाटर आणि थोडीशी काजू टाकायची आणि आता हे टमाट्याला चांगलं नरम पडूस्तर याच्यात भाजून घ्यायचं. मग काढून घ्यायचं आणि थंड करून बारीक करून घ्यायचं. आता एक कढई ठेवायची गॅसवर, तेल टाकायचं, 2 तमालपत्र टाकायचे, थोडेसे जिरे टाकायचे आणि बारीक केलेला मसाला टाकून द्यायचा. मिक्स करून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं तेल सुटूस्तवर ह्या मसाल्याला परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये मसाले टाकायचे. मसाल्यामध्ये इथं मी घेतलंय लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडा किचन किंग मसाला, घरातला काळा मसाला, थोडीशी हळद आणि आता सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं दूध किंवा दुधाची साई टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आपलं पनीर टाकून द्यायचं. आता याच्यामध्ये पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं आणि याच्यात थोडीशी साखर टाकायची आणि आता 7-8 मिनिटं बारीक गॅसवर उकळून द्यायचं आणि नंतर आता त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी हातावर चोळून टाकायची. गॅस बंद करायचा आणि लगेच वाढून घ्यायची आणि घाला आता घरच्यांना खाऊ. खरंच सांगते, ही भाजी ना रेस्टॉरंटला सुद्धा फेल करते. एक वेळेस हिला ना नक्कीच बनवून बघा. मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.